नमस्कार. महाराष्ट्र टेट म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ह्याबद्दल खूप जणांना प्रश्न पडलेले असतात. तर आज आपण अगदी सोप्या भाषेत जून 2026च्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत, स्टेप बाय स्टेप. आणि हो, ही जी सगळी माहिती आपण पाहणार आहोत ती थेट महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अधिकृत सूचनेवर आधारित आहे. त्यामुळे ही माहिती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे, जी तुम्हाला अर्ज भरताना नक्कीच उपयोगी पडेल. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी अर्ज प्रक्रियेची सुरुवात कशी करायची, मग नवीन नोंदणी आणि लॉग इन कसं करायचं, त्यानंतर अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्र लागतील, परीक्षा शुल्क कसं भरायचं आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे आणि पुढचे टप्पे. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया, अर्ज प्रक्रियेची सुरुवात. बघा, कोणतंही काम सुरू करण्याआधी ते नेमकं कसं करायचं हे समजून घेतलं ना की पुढच्या चुका आपोआप टळतात. म्हणूनच हा पहिला भाग खूप महत्त्वाचा आहे. अधिकृत सूचनेप्रमाणे ही सगळी प्रोसेस आहे ना, ती 6 मुख्य स्टेप्समध्ये विभागलेली आहे. म्हणजे सगळ्यात आधी पोर्टलवर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करायचं, मग ऑनलाईन अर्ज भरायचा, भरलेली माहिती बरोबर आहे की नाही ते तपासायचं, ऑनलाईन फी भरायची आणि शेवटी पूर्ण भरलेल्या अर्जाची प्रिंट काढायची. हे सगळे टप्पे आपण आता एक एक करून सविस्तरपणे बघूया. ठीक आहे, तर आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे, नवीन नोंदणी आणि लॉग इन. म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर आपलं खातं कसं तयार करायचं ते पाहूया. हे खूप सोपं आहे. सगळ्यात आधी काय करायचं, www.mahatet.in या वेबसाईटवर जायचं. तिथे तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशन असं लिहिलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा. मग काही सूचना येतील, त्या नीट वाचायच्या आणि पुढे जायचं. तुमची माहिती भरली की तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो टाकला की झालं तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण. आता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला काय काय माहिती लागेल, तर तुमचं नाव, मधलं नाव, आडनाव, एक युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला तयार करावा लागेल आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही माहिती अगदी बरोबर भरा, कारण पुढचा सगळा संपर्क याच नंबर आणि ईमेल ID वर होणार आहे. चला, रजिस्ट्रेशन तर झालं. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे अर्ज भरणे. नोंदणी झाल्यानंतर जो मुख्य अर्ज उघडतो त्यात माहिती कशी भरायची ते आता आपण सविस्तरपणे पाहू. इथे एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे, ती म्हणजे अचूकता. तुमचं नाव जसं 10वीच्या सर्टिफिकेटवर आहे अगदी तसंच लिहायचं आहे. स्पेलिंगमध्ये एक अक्षरही इकडे तिकडे व्हायला नको. का? कारण नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जराही अडचण यायला नको. सोबतच आईचं नाव, जन्मतारीख, आधार नंबर, जात प्रवर्ग ही सगळी माहिती पण काळजीपूर्वक भरा. आता शैक्षणिक माहितीबद्दल बोलूया. हे तुम्ही कोणत्या पेपरसाठी अर्ज करत आहात यावर अवलंबून आहे. जर तुम्ही पेपर 1 साठी अर्ज करत असाल, म्हणजे 1ली ते 5वी साठी, तर तुम्हाला 10वी, 12वी आणि पदवीची माहिती द्यावी लागेल. आणि जर पेपर 2 साठी म्हणजे 6वी ते 8वी साठी अर्ज करत असाल तर 10वी आणि पदवीची माहिती लागेल. आणि हो, दोन्ही पेपर देत असाल तर दोन्हीची माहिती द्यावी लागेल. शिक्षणानंतर येते व्यावसायिक पात्रता. म्हणजे तुमचं D.Ed झालंय की B.Ed झालंय त्याची माहिती इथे द्यायची आहे. जर दोन्ही झालं असेल तर दोन्हीचा तपशील तिथे नमूद करा. आता परीक्षेबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, जसे की तुम्हाला परीक्षा कोणत्या जिल्ह्यात द्यायची आहे, पेपर 1 निवडायचा आहे, पेपर 2 की दोन्ही, तुमची पहिली आणि दुसरी भाषा कोणती असेल, ही सगळी निवड फार विचारपूर्वक करा. कारण एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला की यात बदल करता येणार नाही. ठीक आहे, फॉर्म भरून झाला. आता पुढची पायरी आहे कागदपत्रे अपलोड करण्याची. इथे एक प्रो टिप देतो. अर्ज भरायला बसण्याआधीच सगळी डॉक्युमेंट स्कॅन करून योग्य साईज आणि फॉर्मॅटमध्ये तयार ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही. चला बघूया काय काय लागतंय. हे बघा, इथे टेबलमध्ये स्पष्ट दिसतंय, प्रत्येक डॉक्युमेंटसाठी एक विशिष्ट फॉर्मॅट आणि साईज दिलेली आहे. जसं की हमीपत्र, तुमचा फोटो आणि सही हे सगळं JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. फोटो आणि सहीची साईज तर 17 ते 51 KBच्या आतच हवी. आणि जे ओळखपत्र आहे ते मात्र PDF मध्ये लागेल, 30 ते 500 KBच्या आत. या साईज आणि फॉर्मॅटचं पालन करणं खूप गरजेचं आहे. आता हे हमीपत्र म्हणजे काय? हे एक खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तुम्हाला काय करायचंय, एका कोऱ्या A4 साईजच्या कागदावर जो काही मजकूर दिलेला आहे तो स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचा आहे, त्यावर सही करायची आहे आणि तुमच्या डाव्या अंगठ्याचा ठसा उमटवायचा आहे. आणि मग हे पान स्कॅन करून अपलोड करायचंय. आता काही कागदपत्र अशी आहेत जे सगळ्यांना नाही लागत.
जसं की जर तुम्ही फॉर्ममध्ये तुमचं नाव बदललं आहे असं नमूद केलं असेल, किंवा दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करत असाल, किंवा माजी सैनिक असाल, तर आणि तरच तुम्हाला त्या संबंधीचे सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत, नाहीतर नाही. बरं, तर आता आपण आलो आहोत जवळजवळ शेवटच्या टप्प्यात. परीक्षा शुल्क भरणे आणि अर्ज अंतिमरित्या सबमिट करणे. बघूया हे कसं करायचं. फी भरण्यासाठी तुम्हाला खूप सारे पर्याय मिळतात. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरू शकता, इंटरनेट बँकिंगने पैसे भरू शकता, किंवा अगदी सोपं म्हणजे UPI किंवा QR कोड स्कॅन करूनही पेमेंट करू शकता. जी पद्धत सोयीची वाटेल ती वापरा. इथे एक खूप महत्त्वाची सूचना आहे, जरा लक्ष देऊन ऐका. समजा तुमचं पेमेंट फेल झालं किंवा कुठेतरी अडकलं तर लगेच घाबरून पुन्हा पेमेंट करायची घाई करू नका. कमीत कमी 48 ते 72 तास थांबा आणि त्यानंतरच पुन्हा प्रयत्न करा. ही सूचना विसरू नका. चला, पेमेंट यशस्वी झालं म्हणजे काम संपलं असं नाही. पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर पेमेंटची पावती डाउनलोड करायची आणि दुसरं म्हणजे तुमचा पूर्ण भरलेला अर्ज डाउनलोड करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्याची एक प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवायची. भविष्यात नक्कीच कामाला येईल. चला तर मग, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घेऊया. शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागात काही मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. बघा, ही सगळी प्रक्रिया आपण फक्त 5 सोप्या स्टेप्समध्ये आठवू शकतो. स्टेप 1 रजिस्ट्रेशन करा. स्टेप 2 फॉर्म भरा. स्टेप 3 कागदपत्र अपलोड करा. स्टेप 4 फी भरा. आणि स्टेप 5 अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढा. बस, एवढं लक्षात ठेवलं तरी तुमची प्रोसेस एकदम सोपी होऊन जाईल. तर ही होती महाराष्ट्र TET परीक्षेचा अर्ज भरण्याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती. आशा आहे की या सगळ्या माहितीमुळे आता अर्ज भरणं तुमच्यासाठी खूप सोपं झालं असेल. मग शिक्षक बनण्याच्या या प्रवासातलं पहिलं महत्त्वाचं पाऊल टाकायला आपण सगळे तयार आहात ना?